सगळ्याला 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 माझी तुमच्या सगळ्याला विनंती आहे. अरे सगळ्याला विनंती आहे की थोडं शांत घ्या. कृपा करून तुमचा आवाज थोडा कमी करा. सगळ्यालाच विनंती आहे, थोडं संयमानं घ्या, शांततेनं घ्या. सगळं झालंय का? आता फक्त आवाज करू नका. आज मी आल्यापासनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माझ्या जीवाभावाच्या सगळ्या लोकांना विनंती केली होती की आज आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील सगळी जीवाभावाची माणसं आज या ठिकाणी उपस्थित होती. जवळपास 4:15 पासनं आता 8 वाजत आलेत. सगळ्यांशी चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली. सगळ्यांचं मत त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि ही सगळी मतं जाणून घेतल्याच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सगळ्या जीवभाव माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही. अनेक सामान्य कार्यकर्ते, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले. मी असेन, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी, सामान्य लोकांसाठी, त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय. आणि याचे साक्षीदार सगळे सर्वसामान्य माणसं आहेत. आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आमचा कार्यकर्ता, आम्ही कधी कामात कमी पडलोच नाहीत. लोकांच्या समस्या सोडवण्यातही आम्ही कधी कमी पडलो नाहीत. पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं. मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत. सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल, ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं की या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाहीत पाहिजेत.